दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी माळशिरस तालुक्यामधील राजकारणात आणखी एक महत्त्वाची घटना घडली की ज्या घटनेमुळे माळशिरस तालुक्यातील संपूर्ण राजकारण ढवळून निघाले. दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी चालू होती. त्यावेळी माळशिरस तालुक्यातीलच माजी आमदार राम सातपुते आणि बाबा माने आणि त्यांचे कार्यकर्ते या दोघांमध्ये एक घटना घडली असेल, मात्र ती घटना समाज माध्यमांवर वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे माळशिरस तालुक्याच्या राजकारणामध्ये अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आले. या दिवशी घडलेला असा एक व्हिडिओ आहे की त्यामुळे माळशिरस तालुक्यातील राजकीय वातावरण फार ढवळून निघाले. तो व्हिडिओ म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे मतदान झाल्यानंतर, त्याचा निकाल लागल्यानंतर माजी आमदार राम सातपुते आणि उपस्थितीतील बाबा माने, त्यांचे कार्यकर्ते यांच्यात काय झालं असेल त्या व्हिडिओमध्ये तर काही उमजून येत नाही. मात्र प्रत्यक्ष घटना काय घडली हे ठामपणे कोणीही सांगू शकत नाही. ऐकू चर्चांना किंवा ऐकू चर्चांच्या आधारे समाज माध्यमांवर अनेक उलटसुलट चर्चेला जाऊ लागल्या. यामध्ये माजी आमदार राम सातपुते यांना मारहाण झाल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. रामभाऊ यांच्या कार्यकर्त्यांनी ती घटना किंवा रामभाऊला कुणीही मारहाण केली नसल्याची घटना स्पष्टपणे सांगितली. माजी आमदार राम सातपुते यांनी माध्यमांमधून तो मला मारण्याचा, माझ्यावर हल्ला करण्याचा डाव होता, तो कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा प्रकार होता असे ठामपणे सांगितलं. त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही रामभाऊ सातपुते यांच्यावर हल्ला करण्याचा डाव होता आणि या दोघांनीही त्या हल्ल्याचे सूत्रधार असतील किंवा त्या हल्ल्याचा मास्टरमाइंड हे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि अर्जुनसिंह मोहिते पाटील हे असल्याचे ठामपणे सांगितले. त्यांनीच हा हल्ला घडवून किंवा या हल्ल्याचा कट रचला असण्याची शक्यता आहे असे सांगितले. या उलट खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी हा त्यांचा आरोप फेटाळून लावत त्यांनी सांगितले की हे जे माजी आमदार राम सातपुते आहेत यांना सतत प्रसिद्धीसाठी काही ना काही तरी करावे लागते किंवा त्यांची ती सवयच आहे की त्यांना प्रसिद्धीत राहण्यासाठी ते काहीही करतात आणि प्रसिद्धीत राहण्यासाठीच असला हा राम सातपुते यांचा डाव असल्याचा उल्लेखही तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांनीही सांगून सरळ हा आरोप जो आहे तो खोटा असल्याचे सांगत आपली बाजू ठामपणे सांगितली. मंडळी, घटना काहीही असेल, राजकारण असते, राजकारणात डाव प्रतिडाव होत असतात. मात्र राजकारण करत असताना, एकमेकांवर डावपेच करत असताना तालुक्याचे नाव किंवा तालुक्यातील जनतेचे नाव खराब होऊ नये ही जबाबदारी राज्यातील असतील किंवा सगळ्याच नेत्यांनी घेणे गरजेचे असते. या घटनेमुळे ही घटना काय आहे, हे काय घडलंय, नेमकं कशामुळं घडलं हे पोलीस तपास करतील, सत्यता उजेडात येईल. मात्र तोपर्यंत तालुक्यातील जनतेची आणि तालुक्याची बदनामी झालेली राज्यात दिसेल. घटना घडली त्यावेळी नेमकी घटना काय घडली हे ठामपणे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे तुर्तास तरी तालुक्यातील राजकीय वातावरण ज्या व्हिडिओमुळे ढवळून निघाले तो व्हिडिओ आपण प्रथम पाहू आणि त्यानंतर आपण सर्व नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहणार आहोत. चला तर मग तो व्हिडिओ नेमका काय आहे, काय आपल्याला समजून येतंय का, आणि ते राजकारण आहे की रचलेला डाव आहे, कोण खरं कोण खोटं हे आपण आपल्या प्रतिक्रियामधून आम्हाला कळवा. नक्कीच आम्ही आपली वाट पाहत आहोत. अशा पद्धतीने मार्गाने मी जयभाऊंना या विषयामध्ये कोण कोण असू शकतं, कोण कोण काय, तर याचं उत्तर दिलेलं आहे.
आता यांची संविधानिक मार्गाने लढण्याची हिंमत संपली आहे, त्यामुळं अशा पद्धतीने मार्गाने जात आहेत. म्हणजे माझा स्पष्ट आरोप आहे, अर्जुनसिंह मोहिते पाटील काल या ठिकाणी म्हणले की राम सातपुतेच्या अंगावर कुणाला घालवायचं याचं प्लॅनिंग केलंय. अर्जुनसिंह मोहिते पाटील मास्टर माइंड आहे, धैर्यशील मोहिते पाटील या सगळ्या गोष्टीचे मास्टर माइंड आहे, ते त्या पद्धतीने करतात. पण ठीक आहे, मी देवेंद्रजींना या विषयामध्ये माझं बोलणं झालंय आणि याच्यात कोण कोण असू शकतं, काय काय असू शकतं हे सगळं मी सांगितलंय. ते या प्रकारामध्ये असतील नसतील मला माहीत नाही, हा पोलिसांच्या तपासांचा विषय. परंतु काल कायम त्या ठिकाणी दुसऱ्याच्या काठीने मारायचं हा धंदा यांचा असतो. एकतर माळशिरस तालुक्याचा निकाल आपण माध्यमांनी जर पाहिला तर 9 जिल्हा परिषद आहेत, त्यापैकी 7 जिल्हा परिषद आमच्या निवडून आल्या. 18 पंचायत समिती आहेत, त्यापैकी 12 आमच्या निवडून आल्या. परंतु गेले 3-4 दिवस जर आपण पाहिलं तर सातपुतेंनी, माजी आमदारांनी मीडिया मॅनेज करून फक्त आपली एक सीट निवडून आलेली त्याचा गवगवा केला. आणि प्रत्येक इलेक्शन आलं आणि आपण हारलं की थोडे दिवस ते वेगळ्या विचारसरणीत जातात आणि प्रसिद्धी झोतात राहण्याची त्यांना सवय आहे कायम. त्यामुळं कोणत्याही स्तराला जाऊन ते आरोप करतात. कॉन्ट्रॅक्ट किलिंग तुम्ही त्यांची हत्या करणार होतात असं म्हटलं, नेमकं आरोपांमागं तथ्य काय किंवा ते कशामुळे हे आरोप करतायत? सांगितलं ना, स्वतःला कायम प्रसिद्धीमध्ये ठेवण्याच्या दृष्टिकोनातून हा व्यक्ती कोणत्याही स्तराला जातो आणि कोणतेही भाष्य करतो. त्याच पद्धतीनं माढा लोकसभा मतदारसंघात जर आपण पाहिलं तर माढा लोकसभा मतदारसंघात हा महाविकास आघाडी आणि त्यांचे मित्रपक्ष आम्ही जी काही व्यूहरचना आखली होती, माळशिरस तालुका असेल, फलटण, मान विधानसभा मतदारसंघ असेल, सांगोला विधानसभा मतदारसंघ असेल, पण माढा विधानसभा मतदारसंघ असेल आणि त्याच पद्धतीने करमाळा, ज्या ज्या काही व्यूहरचना आखल्या होत्या त्यामध्ये पूर्णतः अपयश हे पालकमंत्र्यांना आलेलं आहे. त्यामुळं दोघंही वैफल्यग्रस्त झालेले आहेत. काही केल्या हा गड त्यांना दोघांना सर करता येत नाही. म्हणून लक्ष विचलित करणं, आपल्या कामापासून लक्ष विचलित करणं आणि एक दिशाहीन दिशेला लोकांना घेऊन जायचं हे काम ह्या दोघांचं नेहमीचंच आहे. इलेक्शनला हे सापडून आपटतात दरवेळेस आणि आपटलं की त्यांच्या बुद्धीवर थोडे दिवस गंज चढतो, परिणाम होतो आणि मग काही आरोप करतात, कोणत्याही लेवलला जातात ते. त्याचं मतमोजणीच्या वेळेस माध्यमांच्या माध्यमातून मी पाहिलं की मतमोजणीला सगळ्या पक्षांचे समर्थक एका जागेवर उभे असतात. वास्तविक पाहता पोलिसांनी हा कंट्रोल केला पाहिजे की 2 पक्षांची लोक एकत्र एका ठिकाणी न येता सुरक्षित अंतरावरती ठेवली पाहिजेत. परंतु मतमोजणीला तिथं सुरुवात होती आणि माजी आमदार राम सातपुते त्या ठिकाणी गेले, त्यांचे कार्यकर्ते जल्लोष करून, आणि तो व्हिडिओसुद्धा मी आपल्याला सगळ्यांना दाखवतो या ठिकाणी, तुम्हाला पाठवतो सगळ्यांना, की त्यांनी ज्या गुलाला गन्स असतात ते समोर आमचे उमेदवार माने म्हणून आहेत त्यांच्या तोंडावरती त्या ठिकाणी मारला आणि मग त्या ठिकाणी त्यांचे समर्थक संतप्त झाले. मोठा गोंधळ झाला असता, परंतु पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप केल्यामुळं दोन्ही बाजूला काही झालं नाही. नाही, सगळे या गावागावापुरते छोटा डाकू असेल आणि गावात डाकूच नसेल तर ते मागवतात. आमच्या इथं बीडनं राम सातपुतेला मागवलेला आहे, तशा अनेक भागामध्ये अनेक ठिकाणी ते डाकू मागवतात आणि त्या ठिकाणी त्याला रसद पुरवणं, पैसा पुरवणं, जे वाळू हे बेकायदेशीर धंदे आहेत, हे धंदे करून त्याच्यामध्ये जोर भरणं, हे सगळं काम चालू आहे. त्यांनी आगावपणा केला. तो असा तो पिस्तूल नसतं का बोलायला, ते त्या बाबा मानेच्या तोंडावर मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची मतमोजणी होती आणि ते हरले अशी बातमी आली. त्यामुळे ते रागाने एकमेकाला भिडले. इलेक्शनमध्ये अनेक ठिकाणी होतं, लाठीचार्ज होतो, अनेक घटना होतात त्याच्यामध्ये. आणि
मुरदाडाला कोण मारणार, आता कशासाठी मारायचं त्या? महानगरपालिकेमध्ये यश मिळाल्यानंतर पुन्हा त्यांनी सांगितलं की ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्षाचं चालत नाही, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नाही, ताकद नाही, असेही सांगण्याचा प्रयत्न केला. ते पुन्हा स्वतःचं समाधान करून घेण्यासाठी काही लोकांनी सांगितलं आणि काही लोकांनी अकलूजच्या पराभवातून काही शिकले नाही. अकलूजचा पराभव होताना 10,000 मतं हे भारतीय जनता पक्षाने घेतलेली आहेत, हेही ते विसरले. त्यामुळं स्वतःचं सांगण्याचा प्रयत्न केला की आम्हीच इथले राजे आहोत, आम्हीच इथले राज्यकर्ते आहोत असा सांगण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय जनता पक्षाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला, कधी कधी खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी आपल्याला सांगतो की या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं विकासाचं राजकारण केलंय, विकासाचा अजेंडा जनतेसमोर ठेवलाय आणि आम्ही दिलेला शब्द लोकांच्यासाठी जो शब्द दिलाय ते पूर्ण करण्याचा संकल्प करून आम्ही लोकांना सांगितलं